माझे पती डॉक्टर होते. ते दररोज रात्री मला पेशंटला ट्रीटमेंट द्यायला जायचे असं सांगून रात्री 3:30 AM ते सकाळी 8 AM घरातून बाहेर राहू लागले. मला त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे मी त्यांचा पाठलाग केला. तर एका निर्जन ठिकाणी घरामध्ये ते एका स्त्रीसोबत. माझं नाव गंगा आहे. माझे पती डॉक्टर होते. दररोज रात्री माझे पती त्यांच्या पेशंटला पाहण्यासाठी घरातून जात होते. त्यांना ही गोष्ट चांगली माहीत होती. ते गेल्यानंतर त्यांची पत्नी घरात एकटी असते. रात्रीच्या वेळी कोणता पती त्याच्या पत्नीला घरात एकटं सोडून जाऊ शकतो? मी माझ्या पतीला एकच तक्रार करत होते, तुम्ही मला एकटीला रात्रीच्या वेळी सोडून कुठे जाता? पण माझे पती माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नव्हते. रात्री माझे पती कुठे जातात हे एके दिवशी मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला जाताना सांगून जात होते ते त्यांच्या पेशंटला ते पाहायला जात आहेत. पेशंटला पाहण्यासाठी 1 तास पुरेसा असतो किंवा 2 तास पुरेसे असतात. जास्तीत जास्त 3 तास लागतात. शेवटी ते अशा कोणत्या पेशंटला पाहण्यासाठी दररोज रात्री जात होते. त्या पेशंटची ट्रीटमेंट रात्री 3:30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत चालत होती. एके दिवशी मी माझे पती कुठे जातात हे पाहण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. मी त्यांच्या मागे मागे चालत होते. तेव्हा ते एका अशा ठिकाणी गेले, तिथे सर्वत्र शांतता पसरलेली होती. तिथे एखादा पक्षीही दिसत नव्हता. त्या जागेवर गेल्यानंतर मला खूप भीती वाटत होती. तिथे एक घर होतं. माझ्या पतीने त्या घराचा दरवाजा उघडला आणि तो घराच्या आत निघून गेला. हे पाहून मी थक्क झाले. अशा निर्जन जागेत कोण राहू शकतं? मी तिथे थांबून पाहत होते. तेव्हा रात्रीची सकाळ झाली. मला खूप भीती वाटत होती. पण मला पाहायचं होतं माझे पती त्या घराच्या आत काय करण्यासाठी गेले आहेत आणि तिथे कोण राहतं. जेव्हा माझे पती तिथून निघून गेले तेव्हा मी लगेच वेळ न घालवता त्या घराच्या आत गेले. पण जेव्हा मी घराचा दरवाजा उघडला तेव्हा माझ्या पायाखालून जमीनच सरकली, कारण तिथे तर माझीच. मी लवकर माझ्या शेजारी राहत असलेल्या मुलाला बोलवलं. त्याला मी म्हणाले, बेटा लवकर मला दुकानातून हे सामान आणून दे. त्याच्याकडे लिस्ट देत मी म्हणाले, आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. ते पाहुणे माझ्या मुलीला पाहण्यासाठी येत आहेत. मी संपूर्ण घर अतिशय सुंदर प्रकारे सजवलं होतं. पाहुण्यांसाठी मी जेवणही खूप स्वादिष्ट बनवलं होतं. नाश्त्यासाठी पण थोडं सामान अगोदरच मी आणलं होतं. पण अजून थोडं सामान आणायचं शिल्लक होतं. ते सामान मी शेजारणीच्या मुलाला दुकानातून आणायला सांगितलं होतं. मी पण चांगले कपडे घालून तयार झाले होते. मी माझ्या मुलीला पण चांगल्या प्रकारे तयार केलं होतं, जेणेकरून पाहुण्यांना माझी मुलगी आवडली पाहिजे. माझ्या मुलीचं नाव स्वाती आहे. ती 25 वर्षाची आहे. मला वाटत होतं माझ्या मुलीचं लग्न लवकरात लवकर व्हावं. मला माझ्या मुलीचं लग्न कमी वयात करायचं होतं. पण तिला शिक्षणाची खूप आवड होती. फक्त या कारणाने मी तिचं लग्न लवकर करू शकले नाही. पण आता तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि ती लग्नायोग्य झाली होती. या अगोदर तिच्या लग्नासाठी स्थळ आले होते, कारण माझी मुलगी दिसायला खूप सुंदर होती. तिला पाहून लोक सहजच तिला पसंत करत होते. तिच्यात काहीच कमतरता नव्हती. कमतरता होती तर फक्त एक, तिच्या वडिलांना वाटत नव्हतं तिचं लग्न आत्ता व्हावं. सर्व आईवडील आपापल्या मुलांसाठी आपले मुलं तरुण झाल्यास त्यांच्या लग्नाचा विचार करतात. लवकरात लवकर त्यांच्या मुलाचं लग्न व्हावं, त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त व्हावं. आणि राहिली गोष्ट मुलींची, तर प्रत्येक आईवडिलांना त्यांच्या मुलींची जास्त काळजी असते. सर्वांना वाटतं लवकरात लवकर आपल्या मुलीने लग्न करून तिच्या सासरी जावं. पण माझे पती माहीत नाही कशा प्रकारचे विचार करत होते. पाहायला गेलं तर ते डॉक्टर होते, खूप जास्त शिकलेले होते. पण तरीही त्यांचे विचार असे का होते मला समजलेच नाही. जेव्हा मुलाकडचे मंडळी माझ्या मुलीसाठी लग्नाचं स्थळ घेऊन यायचे तेव्हा माझे पती त्यांना नकार देऊन परत पाठवत होते. आज माझ्या घरी परत पाहुणे येणार होते, पण मला खूप भीती वाटत होती. या पाहुण्यांना पाहून माझ्या पतीने त्यांनाही लग्नासाठी नकार दिला तर? कारण माझे पती त्या पाहुण्यांच्या तोंडावरच म्हणत होते, तुम्ही लोक इथून जाऊ शकता. मला आत्ताच माझ्या मुलीचं लग्न करायचं नाही. मला भीती वाटत होती. त्यांनी आजही तसंच केलं तर? माझी मुलगी पण तिच्या वडिलांच्या अशा वागण्यामुळे उदास राहत होती. तिला असे वाटत होते तिच्यात काहीतरी कमतरता आहे, त्यामुळे तिचं लग्न होऊ शकत नाही. पण मी तिला सांगून थकले होते, मुलाकडचे तुला पसंत करतात, पण तुझे वडील तुझं लग्न होऊ देत नाहीत. नाहीतर तू खूप सुंदर आहेस. आपल्या घरी तुझ्यासाठी स्वतःहून चालून चांगले स्थळ येतात. माझी मुलगी दिसायला निरागस आणि अतिशय सुंदर होती. आमच्या वस्तीतील लोक तिचं खूप कौतुक करत होते. ती जेव्हा माझ्यासोबत कोणाच्या लग्नाला यायची तेव्हा लगेच लोक तिला तिथे पसंत करत होते. त्यानंतर ते आमच्या घरी लग्नाची मागणी घालायला येत होते.
माझ्या मुलीसाठी खूप उच्च कुटुंबातून स्थळ आलेले होते. पण माझ्या पतीला या गोष्टीशी काही घेणं देणं नव्हतं. ते मागच्या वर्षापासून तिच्या लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना नकार देत आले होते. मागच्या वर्षी तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं. मी विचार केला होता, जेव्हा तिचं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा तिच्यासाठी योग्य स्थळ शोधून 6 महिन्यांच्या आत तिचं लग्न करावं. पण माझ्या पतीच्या विचारांनी माझ्या या स्वप्नांवर पूर्णपणे पाणी फेरलं होतं. जसं मला वाटत होतं तसं काहीच घडत नव्हतं. माझी मुलगी स्वाती माझी एकुलती एक मुलगी होती. मी तिच्या लग्नासाठी खूप स्वप्न पाहिले होते. जेव्हापासून स्वातीचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हापासून तिचे वडील तिला घराच्या बाहेरही निघू देत नव्हते. एवढंच नाही, तिच्या मैत्रिणींशीही तिला बोलू देत नव्हते. ते मला सांगत होते की तुझ्या मुलीसोबत तू राहत जा. तिला काही लागत असेल तर तिला बाहेरून खरेदी करून आणून देत जा. तिला बाहेर जाऊ देऊ नको. माहीत नाही ते माझ्या मुलीवर एवढे बंधनं का लावत होते. मला तर कधीकधी संशय येत होता. मला वाटत होतं माझे पती डॉक्टर नाहीत, ते अशिक्षित व्यक्ती आहेत. नाहीतर त्यांच्या मुलीवर त्यांचा विश्वास तरी नव्हता. माझ्या मुलीचे BCom झाले होते. ती शाळेत रेग्युलर जायची. त्यानंतर कॉलेजला पण रेग्युलर जात होती. ती तिच्या मैत्रिणींसोबत पिकनिकला पण जात होती. तिच्या मैत्रिणींसोबत ती खूप एन्जॉय पण करत होती. तेव्हा माझ्या पतीने तिच्यावर एवढे निर्बंध लादलेले नव्हते. पण जेव्हापासून तिचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हापासून त्यांनी माझ्या मुलीला असं घरात कैद करून ठेवलं होतं जसं तिने खूप मोठं पाप केलं आहे. हे सर्व पाहून मला पण खूप पश्चाताप होत होता. पण मला माझ्या मुलीसमोर पश्चाताप झालेला दाखवायचा नव्हता. मी विचार केला, जेव्हा ती लग्न होऊन या घरातून तिच्या सासरी जाईल, ती तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये व्यस्त होईल. तिच्या पतीसोबत ती फिरेल. पण माझे पती विवेकला असे का वाटत नव्हते? बिचारी माझ्यासोबत दिवसभर घरातच राहायची. ती मला घरातील कामात मदतही करत होती. माझ्या मुलीचे स्वप्न होतं तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने जॉब करावा. पण माझे पती तर तिला घरातून बाहेरही निघू देत नव्हते. ते काय तिला जॉब करण्यासाठी परमिशन देणार होते? तिला पण तिच्या वडिलांचे विचार चांगल्या प्रकारे समजले होते. तिला आश्चर्य वाटत होतं, तिचे वडील एवढे सुशिक्षित असूनही त्यांचे विचार असे बुरसटलेले का आहेत? आता माझी मुलगी जास्त करून घरातच राहायची. त्यामुळे मी तिला घरातील सर्व काम चांगल्या प्रकारे शिकवले होते. कारण सासरी गेल्यानंतर तिला कोणताही त्रास होऊ नये. स्वाती माझी एकुलती एक मुलगी होती. मी तिच्यावर खूप प्रेम करत होते. असं नव्हतं की माझ्या पतीचं तिच्यावरती प्रेम नव्हतं किंवा ते तिच्यावर कोणत्या प्रकारचा राग काढत होते. माझे पती माझ्या मुलीच्या आनंदासाठी ते सर्व काही करत होते जे एका वडिलांचे कर्तव्य असतं. ते घरातच तिला सर्व काही आणून देत होते. पण तिला घराच्या बाहेर ते जाऊ देत नव्हते. तिचा बर्थडे पण आम्ही घराच्या आतच सेलिब्रेट करत होतो. तिला तिच्या आवडीचे कपडे पण घराच्या आतच भेटत होते. एवढेच नाही, त्यांनी तिला एक मोबाईल फोन पण दिला होता आणि तिला सांगितलं होतं, तुला जे काही ऑनलाईन वस्तू आवडतील त्या तू मागवत जा. पण कधी कधी तिची इच्छा होत होती घरातून बाहेर जाण्याची. माझ्या पतीने मला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, गंगा, स्वातीला घराच्या बाहेर नेण्याचा तू प्रयत्न पण करू नकोस आणि तिला एकटीलाही तू कुठे जाऊ द्यायचं नाही. तिला जे काही हवं असेल ते तू तिला घराच्या आत आणून देत जा. मी आज सकाळीच घरातील सर्व कामं लवकर केले होते, कारण आज माझ्या मुलीला पाहायला मुलाकडचे मंडळी येणार होते. माझे पती सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी बसले. नाश्ता झाल्यानंतर ते क्लिनिकला जाण्यासाठी निघाले. त्यांचं क्लिनिक आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. ते बाईकवरती क्लिनिकमध्ये जात होते. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत क्लिनिक बंद करून ते घरी परत येत होते. जर कोणाला इमर्जन्सी ट्रीटमेंट हवी असेल तर ते माझ्या पतीला कॉल करून बोलवत होते. माझे पती पेशंटला त्यांच्या घरी पाहायला पण जात होते. पण घरी जाण्यासाठी त्यांचे वेगळे चार्ज असायचे. आज माझ्या पतीला या गोष्टीबद्दल माहीत नव्हतं की आज स्वातीला पाहण्यासाठी घरी पाहुणे येणार आहेत. मी त्यांना याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. मला वाटत होतं जेव्हा संध्याकाळी माझे पती क्लिनिक बंद करून घरी येतील तेव्हा त्यांना पाहुणे आलेले दिसतील. कदाचित ते या लग्नासाठी नकार देणार नाहीत. या अगोदर माझ्या पतीने बऱ्याच जणांना स्वातीचं लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. हे तेच लोक होते जे माझ्या मुलीच्या सौंदर्यावर प्रभावित होऊन स्वतःहून माझ्या मुलीला लग्नाची मागणी घालण्यासाठी आमच्या घरी आले होते. तीच भीती माझ्या मनात आजही बसलेली होती. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाहुणे आमच्या घरी आले होते. मी त्यांना गेस्ट रूममध्ये बसवले होते.
1 तास मी त्यांच्यासोबत बोलत राहिले. 1 तासानंतर जेव्हा माझे पती घरी आले तेव्हा मी त्यांना सांगितलं, आपल्या मुलीला पाहुणे पाहण्यासाठी आले आहेत. तुम्ही अगोदर फ्रेश व्हा, त्यानंतर तुम्ही पाहुण्यांसोबत बसा. मी तोपर्यंत नाश्त्याची व्यवस्था करते. तेव्हा माझे पती एकापाठोपाठ एक प्रश्न मला विचारत होते. कोण आहेत हे लोक? कुठून आले आहेत? तू मला याबद्दल का नाही सांगितलं? तू या लोकांना इकडे का बोलवलं आहेस? मी तुला कित्येक वेळा सांगितलं आहे, मला माझ्या मुलीचं लग्न आत्ताच करायचं नाही. तिच्या लग्नासाठी मला वेळ हवा आहे. तू माझं ऐकत का नाहीस? तू प्रत्येक वेळी कोणत्या तरी पाहुण्यांना घरी स्वातीला पाहण्यासाठी बोलवत असतेस. मी लगेच माझ्या पतीला शांत केलं. मी म्हणाले, तुम्ही शांत बसा, घरी पाहुणे आलेले आहेत. ते खूप रागात मोठ्या आवाजात बोलत होते. मला वाटत नव्हतं पाहुण्यांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचावा. या कारणाने आमचा अपमान झाला असता. मला वाटत होतं माझे पती मुद्दाम जाणून बुजून मोठ्या आवाजात बोलत आहेत, जेणेकरून त्या लोकांना त्यांचा आवाज जावा आणि ते लोक स्वतःहून इथून निघून जातील. मी लवकर जाऊन चहा बनवला आणि माझ्या मुलीला नाश्ता वाढण्यासाठी सांगितलं. माझ्या पतीने मुलाकडच्या मंडळींना तुम्ही कसे आहात असे विचारले. त्यानंतर ते शांत बसले. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं त्यांचा मूड खराब आहे. मी पण शांत बसलेले होते, कारण मला वाटत होतं नेहमीप्रमाणे त्यांनी या पण नातेवाईकांना नकार दिला तर. यावेळी पाहुणे आमच्यावर खूप अपेक्षा ठेवून आले होते. मुलगा बिझनेसमॅन होता, त्याचं संपूर्ण कुटुंब खूप चांगलं होतं. त्या लोकांनी माझ्या मुलीला आमच्या नातेवाईकांच्या लग्नात पाहिलं होतं. त्यामुळे ते स्वतःहून माझ्या मुलीला लग्नाची मागणी घालण्यासाठी घरी आले होते. त्यांनी सांगितलं, आम्ही तुमच्या मुलीला खूप आनंदात ठेवू. आमच्या घरी कशाचीही कमतरता नाही. आम्ही तुमच्या मुलीला फुलासारखं जपू. हे सर्व मुलाचे वडील म्हणत होते. यावेळी पण माझ्या पतीने या नात्यासाठी नकार दिला. मुलाचे वडील म्हणाले, तुम्ही लग्नाला नकार का देत आहात? त्याचं कारण तर सांगू शकता. आमच्या मुलात कोणतीही कमतरता नाही. तुमची मुलगी खरोखर आमच्या घरी खूप सुखात राहील. आमच्या अजून 2 मोठ्या सुना आहेत, त्या पण खूप आनंदी आहेत. आम्ही तुमच्या मुलीला स्वखुशीने आमच्या घरची सून बनवण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे तुम्ही या लग्नासाठी नकार नाही दिला पाहिजे. खूप लोक असं नातं शोधण्यासाठी धडपड करतात, पण तुमच्या मुलीसाठी आम्ही स्वतःहून मागणी घालण्यासाठी आलो आहोत. ते पाहुणे आम्हाला विचारत होते, आमच्या मुलात काय कमतरता आहे? पण माझे पती खूप शांत बसले होते. मी माझ्या पतीकडे अपेक्षेने पाहत होते. त्यांनी यावेळी तरी स्वातीच्या लग्नासाठी होकार द्यावा. या एका होकाराने माझ्या मुलीचं नशीबच उजळलं असतं. तिचं लग्न झालं तर ती खूप आनंदी राहील. पण नाही, माझ्या पतीने स्पष्ट नकार दिला होता. माझे पती म्हणाले, तुमच्या मुलामध्ये काही कमतरता नाही. ते काय आहे ना, मला माझ्या मुलीचं आत्ताच लग्न करायचं नाही, कारण ती खूप निरागस आहे. मला वाटतं ती वयाने पण खूप लहान आहे. हे बघा, मला आत्ता माझ्या मुलीचं लग्न करणं योग्य वाटत नाही. या अगोदर माझ्या मुलीसाठी खूप चांगले स्थळ आले होते, पण मी स्वतः त्यांना लग्नासाठी नकार दिला आहे. मी तुम्हाला माफी मागतो, पण आता तुम्ही आमच्या घरून जाऊ शकता. ते लोक आमच्या घरून उदास होऊन निघून गेले. मला ते लोक खूप आवडले होते, कारण ते लोक सुशिक्षित आणि खूप प्रतिष्ठित होते. माझ्या पतीने त्यांचा असा अपमान करायला नको होता. मला मनातून वाटत होतं माझ्या मुलीचं लग्न त्याच घरी व्हावं. ते गेल्यानंतर मी माझ्या पतीसोबत या विषयावर भांडत होते. मी म्हणाले, लवकरात लवकर स्वातीचं लग्न करायला हवं. तिच्यासोबतच्या सर्व मुलींचं लग्न झालं आहे, पण आपली मुलगी अजूनही घरातच आहे. तुम्ही तर तिच्यापासून तिचं स्वातंत्र्य पण हिरावून घेतलं आहे. तुम्हाला तिचं लग्न पण करायचं नाही. हे कोणता न्याय आहे? तुम्ही सुशिक्षित आहात, एक नामांकित डॉक्टर आहात, तरीही तुम्ही असं का करत आहात? आता आपल्या मुलीचं लग्नाचं वय झालं आहे. तिच्यासाठी चांगलं स्थळ चालून येत आहे. पण जेव्हा मुलीचं लग्नाचं वय निघून जातं तेव्हा तिच्यासाठी स्थळ येणे देखील बंद होतं. आपण खूप नशीबवान आहोत. आपल्या मुलीसाठी एवढे चांगले स्थळ स्वतःहून चालून येत आहेत, पण तुम्ही त्या सर्व स्थळांना नकार देत आहात. तुम्ही आजही या पाहुण्यांना नकार देऊन मला खूप नाराज केला आहे. तुम्ही कसे वडील आहात? मी प्रत्येक वडिलांना पाहिलं आहे. ते आपल्या मुलीच्या लग्नासाठी योग्य स्थळ मुलीच्या योग्य वयातच शोधतात. सर्वांना त्यांच्या मुलीचं लग्न योग्य वयातच करायचं असतं, पण तुम्हाला तर वाटतच नाही तुमच्या मुलीचं लग्न व्हावं. माझं बोलणं ऐकून माझ्या पतीला माझा खूप राग आला. ते रागात ओरडत म्हणाले, मी सांगितलं आहे ना तुला, आत्ताच स्वातीचं लग्न होणार नाही. तू या विषयावर माझ्याशी जास्त वाद घालू नको. एवढं बोलून ते रूमचा दरवाजा उघडून त्यांच्या रूममध्ये निघून गेले.
माझे पती गेल्यानंतर मी डोक्याला हात लावून एकदम खाली बसले. मी खोल विचारात पडले. मी विचार करू लागले, माझे पती प्रत्येक नात्यात का कमतरता शोधत आहेत? शेवटी त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न कोणत्या मुलाशी करायचं आहे? याच कारणाने नेहमी माझी मुलगी उदास राहत होती. मला तिची खूप काळजी वाटत होती. मला वाटत होतं मी लवकरात लवकर तिच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं, तिला तिच्या घरी पाठवावं. काही दिवस अशाच प्रकारे निघून गेले. पण त्यानंतर परत एक नातं माझ्या मुलीसाठी आलं. मुलाकडचे मंडळी खूप श्रीमंत होते. ते हुंडा घेण्याच्या विरोधात होते. ते आमच्या मुलीसाठी त्यांच्या घरात प्रत्येक सुखसुविधाचं सामान घ्यायला तयार होते. मला वाटत होतं यावेळी तरी माझे पती या पाहुण्यांना होकार देतील. पण प्रत्येक वेळीसारखं यावेळी पण त्यांनी नकार दिला. एवढंच नाही, त्यांनी यावेळी मला धमकी पण दिली होती. जर तू माझ्या मुलीला पाहण्यासाठी कोणाला घरी बोलवलं तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. मी तुला कित्येक वेळा सांगितलं आहे, कान खोलून नीट ऐक. मी माझ्या मुलीचं लग्न योग्य वयातच करेल. तिच्यासाठी योग्य मुलगा शोधून माझी इच्छा असेल तेव्हाच तिचं लग्न होईल. आता तुला तुझं डोकं जास्त चालवायची गरज नाही. यानंतर आपल्या घरी माझ्या मुलीसाठी स्थळ घेऊन कोणीही येता कामा नये. या गोष्टीमुळे आम्हा पती पत्नीमध्ये खूप भांडणं झाले होते. मी माझ्या पतीला सांगितलं होतं, तुम्हाला तिचं लग्न करायचं नसेल, पण मला तिचं लग्न करायचं आहे. त्यासाठी मला तुम्हाला सोडावं लागलं तरी चालेल. एवढंच नाही तर मी माझ्या मुलीला स्वतःहून घरातून एखाद्या दिवशी काढून देईल. तेव्हा तुम्ही बघत बसा. काही दिवस या कारणाने आम्ही पती पत्नी एकमेकांशी बोलत नव्हतो. स्वाती बिचारी मला नेहमी म्हणत होती, आई, तुम्ही दोघं माझ्यासाठी भांडणं करू नका. पण मी तिची आई होते. मला प्रयत्न तर करायचेच होते. आयुष्य असेच निघून जात होते. त्यानंतर आमच्या आयुष्यात तिसरा व्यक्ती आला. त्याने सर्व काही बदलून टाकलं. त्या दिवशी मी माझ्या रूममध्ये होते. रूमची मी स्वच्छता करत होते. तेव्हा अचानक दारावर कोणीतरी टकटक केली. मी ओढणी घेऊन दरवाजा उघडण्यासाठी गेले. मी दरवाजा उघडून पाहिलं तर समोर फाटलेल्या कपड्यांमध्ये एक भिकारी उभा होता. तो मला म्हणाला, मला भूक लागली आहे, मला जेवण द्या. तो परत भूक लागली असं म्हणत खूप गोंधळ करत होता. मी त्याला म्हणाले, मी अजून स्वयंपाक बनवलेला नाही, दुसरीकडे जाऊन तू जेवण माग. एवढं बोलून मी दरवाजा बंद करून माझ्या रूममध्ये आराम करण्यासाठी गेले. कारण रूमची स्वच्छता आता पूर्ण झाली होती आणि आता मी आराम करत होते. त्याने परत दरवाजा वाजवला, पण मी दरवाजा उघडला नाही. मी माझ्या रूममध्ये जाऊन आराम करत होते. त्या भिकाऱ्याला काय प्रॉब्लेम होता माहीत नाही. तो सारखं दरवाजा वाजवत होता. मी तर दार उघडले नाही, कारण मी स्वयंपाक बनवलेलाच नव्हता. मी उशिरा स्वयंपाक बनवत होते. घरात पण काही स्वयंपाक शिल्लक नव्हता. मी विचार केला, तो दरवाजा वाजवून थकेल आणि त्यानंतर स्वतःहून निघून जाईल. माझ्या मुलीला पण खूप वेळापासून दरवाजा वाजण्याचा आवाज येत होता. मी दरवाजा उघडलाच नाही. तेव्हा तिने जाऊन दरवाजा उघडला. तेव्हा ती बराच वेळ दरवाजात उभा होती. मला माझ्या रूममधून बाहेरचा दरवाजा दिसत होता. मी पाहिले तेव्हा ती दरवाजावर उभा होती आणि कोणाशी तरी बोलत होती. मी उठले. मला पाहायचं होतं ती कोणाशी बोलत आहे. माझे पती खूप स्ट्रिक्ट स्वभावाचे होते. त्यांच्या मुलीला ते छतावरही जाऊ देत नव्हते. पण ती आता दारात उभा होती. मला भीती वाटत होती. यावेळी तिचे वडील घरी आले आणि त्यांनी तिला असं दरवाजात पाहिलं तर त्यांना खूप राग येईल. मी स्वातीला आवाज दिला, स्वाती, घराच्या आत ये. तू तिथे काय करत आहेस? थोड्या वेळानंतर स्वाती आत आली. तिने मला सांगितलं ती त्या भिकाऱ्यासोबत बोलत होती. मी म्हणाले, तुला त्याच्याशी बोलण्याची काही गरज नाही, यापुढे त्याच्याशी बोलू नको. स्वाती म्हणाली, आई, मी त्याच्यासोबत बोलत नव्हते, त्याला पैसे देत होते. माझ्याकडे काही पैसे होते. मी विचार केला घरात स्वयंपाक नाही, त्यामुळे मी त्याला पैसे द्यावे. त्यानंतर तो भिकारी दररोज आमच्या घरी येऊ लागला आणि माझी मुलगी दरवाजावर जाऊन थांबत होती. तो काही मागण्यासाठी येत नव्हता, फक्त दाराबाहेर येऊन थांबत होता. माझी मुलगी त्याला काही ना काही देत होती. कधी जेवण, कधी पैसे, कधी फ्रूट्स वगैरे, कधी पीठ, कधी तांदूळ. त्यानंतर ती त्याच्याशी बोलत पण होती. मी स्वातीला खूप सांगत होते, तू त्याच्याशी बोलू नको, पण ती माझं काही ऐकत नव्हती. मी स्वातीला म्हणत होते, जर तुझ्या वडिलांना समजलं तू दारावर उभा राहून भिकाऱ्यासोबत बोलतेस तर काय होईल तुला माहीत आहे का? तू असं दररोज भिकाऱ्यासोबत दरवाजामध्ये थांबून बोलत राहशील तर शेजारी तुझ्याबद्दल काय विचार करतील? तुला नाही माहीत, लोक वेगवेगळ्या प्रकारचं बोलतील. होऊ शकतं ते तुझ्या वडिलांनाही तुझ्याबद्दल भडकवून देतील. बघा, तुमची तरुण मुलगी दरवाजात थांबून भिकाऱ्यासोबत बोलत असते. बेटा स्वाती, या गोष्टीचं भान ठेव. तो भिकारी आल्यानंतर तू दरवाजात जात जाऊ नको. त्याने दरवाजा वाजवला तर वाजवू दे.
तुझ्या वडिलांनी तुला पाहिलं तर तुला त्यांचा राग तर चांगलाच माहीत आहे. ते तुझा आणि माझा क्लास घेतील. स्वातीला माझं म्हणणं समजायला हवं होतं, पण ती माझ्यावरच रागावून तिच्या रूममध्ये निघून गेली. मी तिला खूप समजावून सांगत होते. ती माझं काही ऐकत नव्हती. दररोज ती त्या भिकाऱ्यासोबत बोलत होती. मी तिला कारण विचारलं तर ती म्हणत होती, आई तो बिचारा खूप गरीब आहे. त्याला कोणत्या ना कोणत्या मदतीची गरज असते. आपण त्याची मदत केली तर काय हरकत आहे. मी खूप काळजीत पडले होते. एकतर माझ्या मुलीचं लग्न होत नव्हतं. जर तिला लग्नासाठी चांगलं स्थळ आलं तर तिचे बाबा लग्नासाठी नकार देत होते. आता स्वाती दररोज त्या भिकाऱ्यासोबत बोलत होती. मला भीती वाटत होती, लोक तिच्याबद्दल काय म्हणतील. असंही लोकांना दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये जास्तच रस असतो. लोक म्हणतील, वडील तर क्लिनिकमध्ये जातात, पण आई तर घरीच असते. आईचं लक्ष नसतं का मुलीवर? मी खूप चिंतेत होते. मला भीती वाटत होती, कोणी माझ्या पतीला माझ्या मुलीबद्दल काही भडकवून देऊ नये. शेवटी तेच झालं ज्याची मला भीती होती. आमच्या वस्तीतील एक महिला आमच्या घरी आली होती. ती मला म्हणाली, मी खूप दिवसांपासून पाहत आहे गंगा, तुझी मुलगी एका भिकाऱ्यासोबत नेहमीच बोलते. मी घाबरले होते, कारण तिने माझ्या मुलीबद्दल चुकीचं बोलू नये असं मला वाटत होतं. पण शेवटी तेच झालं ज्याची मला भीती वाटत होती. ती म्हणाली, मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी इथे आले आहे. मी स्वातीला तिच्या रूममध्ये जायला सांगितलं, तेव्हा स्वातीने माझं ऐकलं नाही. ती महिला म्हणाली, मला वाटतं तुझी मुलगी तुझ्या हातातून निसटत जात आहे. मी तुला सांगते, लवकरात लवकर हिचं लग्न कर. माझ्या मुलीला त्या महिलेचा खूप राग येत होता. ती शांतपणे त्या महिलेचं बोलणं ऐकत होती. मी माझ्या मुलीला शांत राहण्याचा इशारा केला. मला त्या महिलेचं बोलणं ऐकून खूप भीती वाटत होती. मी म्हणाले, ती त्या भिकाऱ्यासोबत माझी मुलगी बोलत नाही. ती फक्त दारावर तो आल्यानंतर त्याला काही ना काही देण्यासाठी जाते. तेव्हा ती महिला म्हणाली, तू कधी करणार आहेस तुझ्या मुलीचं लग्न? अगं 25 वर्षांपेक्षा जास्त वय झालं आहे तिचं. कधी लग्न करणार आहात तुम्ही तिचं? मी ऐकलंय मागच्या आठवड्यात पण तुमच्या मुलीसाठी खूप चांगलं स्थळ चालून आलं होतं. तुम्ही त्यांना पण नकार दिला आहे. मी त्यांच्या बोलण्याला टाळत म्हणाले, नाही, असं काही नाही ताई. ते लोक व्यवस्थित नव्हते. मी तिला सांगितलं नाही, प्रत्येक स्थळाला माझे पतीच नकार देतात. सध्या कसं तरी त्या महिलेला समजावून मी माझ्या घरातून काढून दिलं होतं. संध्याकाळी जेव्हा माझे पती क्लिनिकमधून घरी आले, तेव्हा सर्वात अगोदर ते मला स्वातीबद्दल विचारू लागले. स्वाती कुठे आहे? असं वाटत आहे आजकाल तिच्या आयुष्यामध्ये ती खूप व्यस्त आहे. माझे पती हे सर्व खूप विचित्र प्रकारे बोलत होते. मी घाबरत म्हणाले, नाही, असं काही नाही. मला वाटत होतं माझ्या मुलीबद्दल कोणी माझ्या पतीला भडकावलं तर नसेल. स्वाती दररोज एका भिकाऱ्यासोबत दारात थांबून बोलते. मी माझ्या पतीला सांगितलं, आज स्वातीची तब्येत बरी नाही, त्यामुळे ती तिच्या रूममध्ये आराम करत आहे. आजकाल ती खूप उदास राहते. कदाचित तिला तिच्या लग्नाची काळजी वाटत असेल. मी माझ्या पतीसोबत हे खोटं मुद्दाम बोलले होते, जेणेकरून त्यांनी तिच्या लग्नाकडे लक्ष द्यावं. माझे पती परत तेच म्हणाले, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तिचं लग्न नक्कीच होईल. आता मी विचार केला होता, मी स्वातीला समजावून सांगेल. तिने दरवाजावर जाऊ नये. तिने माझं ऐकलं नाही तर मी तिला थांबवेल. मला वाटत होतं तिने कोणत्याही अडचणीत अडकू नये. अगोदरच मला तिच्या लग्नाची काळजी होती, आणि आता हा भिकारी जो दररोज आम्हाला त्रास देण्यासाठी आमच्या घरी येत होता. माझ्या पतीला हे सर्व समजण्या अगोदर मला काहीतरी करणे गरजेचे होते. मला तो भिकारी माझ्या दारासमोर आता सहन होत नव्हता. मी मनात ठरवलं होतं, त्या भिकाऱ्यावर मी एवढं ओरडेल ज्यामुळे तो परत कधी आमच्या दारावर येणार नाही. मी दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात काम करत होते, तेव्हा कोणीतरी दरवाजा वाजवला. मी पाहिले, आज परत माझी मुलगी दरवाजात थांबून त्या भिकाऱ्यासोबत बोलत आहे. मी हळूहळू त्या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत दरवाजापर्यंत गेले. माझ्या मुलीला बोलण्याच्या धुंदीत समजलंच नाही मी तिच्या मागे थांबले आहे. मी त्या दोघांचं बोलणं ऐकलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो भिकारी माझ्या मुलीसमोर त्याचं प्रेम व्यक्त करत होता. मी रागाने लाल झाले होते. सर्वात अगोदर मी माझ्या मुलीचा हात धरून तिला घराच्या आत खेचलं, आणि त्यानंतर स्वतः बाहेर जाऊन त्या भिकाऱ्याच्या कानाखाली जोरात चापट मारली. मी म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत असं बोलण्याची? तू एक भिकारी आहेस. तुझी लायकी तू विसरू नको. तू प्रेमाच्या गोष्टी काय बोलतोस माझ्या मुलीसोबत? तुझी लायकी आहे का माझ्या मुलीला पसंत करण्याची? चल निघ इथून, नाहीतर सर्व लोकांना इथे गोळा करून तुला मारायला सांगेल. मला त्या मुलाचा खूप राग येत होता. या अगोदर मी त्याला तिथून धक्के मारून बाहेर ढकलणार, तेव्हाच तो मुलगा मला म्हणाला, माझं म्हणणं तर ऐकून घ्या आंटी.
मी भिकारी नाही, मी खूप श्रीमंत व्यक्ती आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मला मारू शकता, पण माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे. तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही जाणून घ्या. मी शिव कॉलनीमध्ये राहतो. मी तुमच्या मुलीसाठी वेशभूषा बदलून इथे येत असतो. खूप दिवसांपासून ती मला कुठेच दिसत नव्हती. अगोदर ती कॉलेजमध्ये जात होती, तेव्हा तिला मी येताना जाताना पाहत होतो. पण आता खूप दिवसांपासून ती घराच्या बाहेर पण दिसत नाही. एवढंच नाही, तिच्या घराची खिडकी किंवा दरवाजामध्ये पण ती कधी उभा नसते. स्वातीला भेटण्यासाठी मी भिकाऱ्याचा वेश धारण केला आहे. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही स्वातीचं लग्न माझ्यासोबत करा. मी भिकारी नाही. मी स्वातीला पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी, तिच्यावर असलेल्या प्रेमासाठी या वेशभूषेत इथे आलो आहे. मी तुमच्या मुलीला खूप आनंदात ठेवेल. हे सर्व ऐकून तर मी खूप दंग झाले होते. मी त्याला म्हणाले, ठीक आहे, तू इथे दरवाजात थांबून आमचा तमाशा करू नको. आत्ता इथून निघून जा. मी विचार करून तुला कळवते. मी घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर स्वातीला तिच्या रूममध्ये पाठवलं. मी माझ्या रूममध्ये जाऊन विचार करत होते. मी ठरवलं, या मुलासोबत स्वातीचं लग्न मी करू शकते. माझे पती तर तिच्या लग्नासाठी तयारच होत नाहीत. या मुलासोबत माझी मुलगी खूप खुश राहील. जो मुलगा श्रीमंत असून माझ्या मुलीसाठी भिकाऱ्याची वेशभूषा धारण करू शकतो, तो तिला खुश पण ठेवू शकतो. फायनली मी ठरवलं, मी माझ्या मुलीला त्या भिकाऱ्यासोबत पळून जायला सांगेल. एके दिवशी मी हिम्मत करून माझ्या पतीला म्हणाले, एक श्रीमंत घरातील स्थळ स्वातीसाठी आला आहे. तो मुलगा आपल्या मुलीला खूप पसंत करतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला एकदा भेटू शकता. माझ्या पतीला माझं बोलणं ऐकून खूप राग आला. ते म्हणाले, मी तुला अगोदरच सांगितलं आहे, आत्ताच तिचं लग्न होणार नाही तर होणार नाही. नंतर मी विचार केला, मला तेच करावं लागेल ज्याचा मी विचार करत होते. अर्ध्या रात्रीची वेळ होती. मी माझ्या मुलीला त्या मुलासोबत पळून जाण्यासाठी तयार केलं होतं. तेव्हा माझे पती गाढ झोपेत होते. मी माझ्या मुलीला म्हणाले, तू या मुलासोबत पळून जा. त्यानंतर त्याच्यासोबत लग्न करून तू खुश राहा. काही दिवसांनी तुझ्या वडिलांचा राग कमी होईल, तेव्हा मी तुला परत नक्की इकडे बोलावून घेईल. मी दोघी मायलेकी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडत होतो. तिला खूप उशीर होत होता, त्यामुळे ती रडतच निघून गेली. मी माझ्या मुलीला घरातून पळून लावलं होतं. पण त्यानंतर मी रात्रभर तिच्यासाठी काळजीत होते. मी हा पण विचार करत होते, आता मी तिच्या वडिलांना काय उत्तर देणार. काळजीमुळे मला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी सकाळी जेव्हा माझे पती क्लिनिकमध्ये जाण्यासाठी तयार होऊन निघाले, तेव्हा ते नाश्ता करण्यासाठी बसले. मी त्यांना खूप घाबरून पाहत होते, कारण मला त्यांची खूप भीती वाटत होती. नाश्ता करताना ते म्हणाले, स्वाती कुठे आहे गंगा? ती झोपेतून उठली आहे की नाही? त्यांच्या या प्रश्नाने मी खूप घाबरले होते. मी थरथरत्या स्वरात म्हणाले, स्वाती अजूनही झोपलेलीच आहे. तेव्हा ते म्हणाले, तिला झोपेतून उठव आणि इकडे बोलव. माझं तिच्याजवळ महत्त्वाचं काम आहे. मी म्हणाले, तुम्ही काय बोलत आहात? तिची तब्येत बरी नाही, ती गाढ झोपेत आहे. माझं बोलणं ऐकून माझे पती जोरात ओरडले. ते म्हणाले, तू खोटं बोलत आहेस गंगा. स्वाती घरातून पळून गेली आहे. तू तिची आई असूनही खोटं बोलत आहेस. मला सांगत आहेस ती झोपेत आहे. मी दररोज मध्यरात्री तिला पाहण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो, ती झोपली आहे की नाही हे पाहण्यासाठी. पण रात्री जेव्हा मी तिच्या रूममध्ये गेलो, तेव्हा माझ्या पायाखालून जमीनच सरकली, कारण ती तिच्या बेडवरती उपस्थित नव्हती. मी तिला संपूर्ण रूममध्ये शोधले. एवढेच नाही, मी तिला घराबाहेर पण शोधले. तू तुझ्या मुलीला कसे संस्कार दिले होतेस, ज्यामुळे तिने आज आपल्याला असा दिवस दाखवला आहे? लोक आपल्याबद्दल काय म्हणतील? आपली मुलगी घरातून पळून गेली आहे. तुला चांगलंच माहीत आहे माझी इथे किती प्रतिष्ठा आहे. जेव्हा लोक म्हणतील आपली मुलगी पळून गेली आहे, तेव्हा आपलं नाव किती खराब होईल. माझ्या पतीने मला खूप काही ऐकवलं होतं. ते सर्व काही मी शांतपणे ऐकलं होतं. ते दररोज स्वातीला शोधण्यासाठी जात होते. दररोज या विषयावर माझ्यासोबत खूप भांडणं करत होते. पण आता त्यांनी हार पत्करली होती. त्यांना स्वाती कुठेही सापडली नव्हती. या कारणाने माझे पती मला उठता बसता टोमणे मारत होते. अशा प्रकारे वेळ निघून गेली. माझ्या मुलीला घरातून पळून जाऊन आता 4 महिने पूर्ण झाले होते. मला तिची खूप काळजी वाटत होती. मला तिची खूप आठवण पण येत होती. एके दिवशी मी माझ्या मुलीची आठवण काढत झोपले, तेव्हा मला विचित्र स्वप्न पडलं. मी पाहिलं, माझी मुलगी खूप काळजीत आहे आणि ती मला म्हणत आहे, आई मला वाचव, मला खूप त्रास होत आहे. हे स्वप्न पाहिल्यानंतर मला खूप तिची काळजी वाटू लागली. मी दिवसरात्र माझ्या मुलीसाठी देवाजवळ प्रार्थना करत होते. माहीत नाही ती तिच्या पतीसोबत कोणत्या परिस्थितीत असेल, ती आनंदात असेल की नाही.
एकदा मला माझ्या मुलीसोबत भेटायचं होतं, पण माझ्या पतीच्या परवानगीशिवाय मला काहीच करता येत नव्हतं. काही दिवसानंतर माझ्या पतीचा राग शांत झाला. मी विचार केला, माझ्या मुलीला परत आणण्याबद्दल मी माझ्या पतीसोबत आत्ता बोलावं. मला माझं टेन्शन कमी करायचं होतं. एके दिवशी रात्री अचानक मला जाग आली. तेव्हा मी पाहिलं, माझे पती जागेच होते. ते बाथरूममधून कपडे चेंज करून बाहेर येत होते. नंतर ते सोफ्यावर बसून सॉक्स घालू लागले. मी त्यांना विचारलं, एवढ्या रात्री तुम्ही कुठे जात आहात? मी वेळ पाहिली तर रात्रीचे 3:30 वाजले होते. माझे पती म्हणाले, मी एका पेशंटची ट्रीटमेंट करण्यासाठी जात आहे. मी गेल्यानंतर दरवाजा आतून बंद कर. मला प्रश्न पडला, रात्री यावेळी कोणाची ट्रीटमेंट करण्यासाठी ते गेले होते? माझ्या पतीला कोणीही घरी बोलवण्यासाठी आलं नव्हतं. त्यांना कोणाचा फोनही आला नव्हता. कोणी अडचणीत आहे आणि त्यांनी लवकरात लवकर त्याच्या उपचारासाठी तिथे जावं. त्यांना कोणी घ्यायला पण आलं नव्हतं आणि त्यांना कोणाचा फोन आलेला नव्हता. या कारणाने मला खूप काळजी वाटू लागली. माहीत नाही यावेळी माझे पती कोणत्या पेशंटला पाहायला जाणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता जेव्हा माझे पती घरी परत आले, तेव्हा मी त्यांना प्रश्न केला, तुम्ही अशा कोणत्या पेशंटला पाहण्यासाठी गेला होता? त्याची ट्रीटमेंट करताना तुम्हाला रात्रीची सकाळ झाली तरी समजलं नाही. तुम्ही कोणत्या पेशंटला इमर्जन्सी पाहायला जाता तेव्हा 10 मिनटं, 15 मिनटं, जास्तीत जास्त अर्ध्या तासात घरी वापस येतात. पण काल रात्री तुम्ही हद्दच केली आहे. तुम्हाला माहीत नव्हतं का तुमची पत्नी घरात एकटी आहे? माझ्या पतीने मला काहीच उत्तर दिलं नाही. मी त्यांना विचारून थकले होते, पण ते माझ्या प्रश्नावर शांत होते. जेव्हा रात्र झाली तेव्हा परत 3:30 वाजता माझे पती मला म्हणाले, गंगा, मी पेशंटला पाहण्यासाठी जात आहे. मागच्या वस्तीत एक पेशंट खूप सिरियस आहे. आता मला माझ्या पतीचे असे वागणे पाहून त्यांच्यावर संशय येत होता. अशी कोणती ट्रीटमेंट आहे जी रात्री सुरू होते आणि सकाळपर्यंत असते? दररोज माझे पती पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी जात आहे असं सांगून रात्रीच घरातून बाहेर पडत होते. ट्रीटमेंटच्या निमित्ताने घरातून बाहेर पडणे त्यांचे आता रोजचेच रुटीन बनले होते. अगोदरच स्वातीच्या काळजीमुळे नेहमीच मी चिंतेत होते. आता तर माझ्या पतीनेही मला खूप काळजीत पाडलं होतं. त्यांच्यामुळे मला पण रात्रभर जागावं लागत होतं, कारण घरात एकटीला मला खूप भीती वाटत होती. माहीत नाही दररोज रात्री ते कुठे जात होते. मी काही विचारलं तर ते मला काही उत्तर पण देत नव्हते. आता माझ्या पतीवर असलेला संशय वाढू लागला. ते मला खोटं बोलून कोणत्या स्त्रीला भेटायला तर जात नसतील का? त्यांनी दुसरं लग्न केलं असेल? हे विचार माझ्या डोक्यात परत परत येत होते. मी माझ्या पतीला काही विचारले तर ते मला काहीच सांगत नव्हते. फक्त ते मला सांगून जात होते की ते पेशंटला पाहण्यासाठी जात आहेत. मी विचार करत होते, रात्रभर त्यांच्याकडून ट्रीटमेंट कोण करून घेत असेल? मी विचार केला होता, जेव्हा माझे पती जातील तेव्हा मी आज त्यांचा पाठलाग करेल आणि मी जाणूनच घेईल एवढ्या रात्री ते कुठे जातात. माझा संशय आता वाढत गेला होता. एके दिवशी मी माझ्या पतीला फोनवरती कोणाला तरी बोलताना ऐकलं. ते कोणाला तरी म्हणत होते, थोडे दिवस अजून, त्यानंतर सर्व काही ठीक होईल. मी दररोज रात्री तिथे जातो. मी एवढंच बोलणं ऐकलं होतं, पण जेव्हा मी रूममध्ये गेले तेव्हा त्यांनी घाबरून फोन कट केला. माझ्यासमोर असं रिॲक्ट करू लागले जसं त्यांना कोणाचा कॉल आलाच नव्हता. मी आता ठरवलं होतं, मी यामागचं सत्य जाणून घेणार. शेवटी ते काय गडबड करत आहेत. त्यामुळे मी विचार केला, जेव्हा माझे पती आज रात्री घरातून बाहेर जातील तेव्हा मी पण त्यांचा पाठलाग करेल. रात्र झाली ते घरातून बाहेर निघाले होते. मी माझा चेहरा ओढणीने कव्हर केला होता, कारण त्यांनी मला पाठलाग करताना पाहिले तर ओळखू नये म्हणून. माझे पती पायी चालत जात होते. मी पण त्यांच्या मागे मागे हळूहळू चालत होते. त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा मी एका भिंतीमागे लपले. नंतर ते पुढे जात होते तेव्हा मी पण त्यांच्या मागे जात होते. खूप वेळ झाला होता. चालून चालून मी खूप थकले होते. माहीत नाही किती अजून चालायचे बाकी होते. तसे तर माझ्या पतीजवळ बाईक होती, पण ते पायी चालत घरातून निघाले होते. पायी चालल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर घाम आला होता. काही वेळ माझ्या पतीचा पाठलाग केल्यानंतर मी पाहिलं, माझे पती खूप निर्जन जागी गेले होते आणि त्यानंतर ते एका घरामध्ये दाखल झाले. मला खूप आश्चर्य वाटलं. मी विचार केला, माझ्या पतीने दुसरं लग्न तर केलं नसेल ना? नक्कीच काहीतरी गडबड आहे. आम्ही गेलो, ती जागा खूप निर्जन होती. तिथे फक्त झाडं दिसत होती. दूर दूरपर्यंत कोणी नव्हतं. कदाचित हे जंगलामध्ये जाण्याचा रस्ता होता. तिथे एक घर बनवलेलं होतं. मी पण खूप घाबरले होते. माझे पती घराच्या आत निघून गेले. मी विचार केला, जेव्हा माझे पती घरातून बाहेर निघतील तेव्हा मी घराच्या आत जाऊन पाहील तिथं कोण आहे.
असं नको व्हायला. माझ्या पतीने मला पाहिलं तर. खूप जास्त रात्र झाली होती. सगळीकडे अंधार पसरला होता. मी तिथं एकटी एका झाडापाशी उभा राहून माझे पती त्या घरातून बाहेर येण्याची वाट पाहत होते. परंतु माझे पती घराच्या बाहेर आले नाही. 1-1.5 तास निघून गेला. त्यानंतर माझे पती त्या घरातून बाहेर निघाले. ते निघून गेले होते तेव्हा मी थोड्या वेळानंतर त्या घराच्या आत गेले. जेव्हा मी घराच्या आत दाखल झाले तेव्हा तेथील दृश्य पाहून मी थक्क झाले. माझ्या पायाखालून जमीन सरकली. तिथे तर माझीच मुलगी उपस्थित होती. माझ्या पतीने तिला दोरखंडाने बांधून ठेवलं होतं. मी रडत माझ्या मुलीजवळ गेले. तिला दोरखंडाने बांधलेलं पाहून मला खूप रडायला येत होतं. मी तिला तिथून सोडवलं. माझी मुलगी खूप रडत होती. मी माझ्या मुलीचे अश्रू पुसले. लवकर तिला घेऊन मी आमच्या घरी परत आले. माझे पती घरात उपस्थित होते. त्यांनी आम्हा दोघींना पाहिलं होतं. ते आम्हाला दोघींना सोबत पाहून घाबरले. मी त्यांना प्रश्न विचारला. मी म्हणाले, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही माझ्या मुलीला दोरखंडाने बांधून का ठेवलं होतं? तुम्ही स्वतःच्या लेकराला दोरखंडाने बांधून कैद करून ठेवलं होतं. कोणते वडील आपल्या लेकरासोबत असं करतात का? मी खूप रडत होते आणि माझ्या पतीसोबत भांडणं करत होते. माझे पती म्हणाले, गंगा तू आत्ता स्वातीला तिच्या रूममध्ये घेऊन जा. अगोदर तुझी बकवास बंद कर. मी म्हणाले, नाही, आज निर्णय झालाच पाहिजे. तुम्ही माझ्या मुलीकडून कोणत्या जन्माचा बदला घेत आहात? माझे पती रागात म्हणाले, मी तुला जेवढं सांगत आहे तू तेवढं कर. स्वातीला आत्ता तिच्या रूममध्ये घेऊन जा. त्यानंतर माझ्यासोबत बोल. ते ओरडल्यानंतर मी खूप घाबरले. तात्काळ मी स्वातीला तिच्या रूममध्ये सोडलं. माझे पती म्हणाले, स्वातीला आता आराम करण्याची खूप गरज आहे. मी आता तुला सगळं काही खरं खरं सांगतो. त्यानंतर माझ्या पतीने मला सर्व काही सांगितलं. मी सर्व काही ऐकून थक्क झाले होते. माझ्या मुलीची तब्येत ठीक नव्हती. माझ्या पतीने सांगितलं, आपल्या मुलीला सिझोफ्रेनिया नावाचा एक आजार झाला आहे, ज्यामध्ये पेशंटला एका वेळी खूप जास्त लोक दिसतात. त्या आजारामध्ये ते लोक स्वतःच बडबडू लागतात, विचित्र वागू लागतात. कदाचित तिच्यासोबत असे या कारणाने झाले असावे कारण ती खूप शिक्षणात हुशार होती. तुला आठवतं का? आपली मुलगी रात्री जागून अभ्यास पण करत होती. जास्त अभ्यास केल्यामुळे तिच्या डोक्यावर लोड आला आहे. त्यामुळे तिची झोपण्याची सवय बंद झाली आहे. जास्त जागरण केल्यामुळे तिची तब्येत बिघडली आहे. जेव्हा ती रात्री जागी असते तेव्हा ती स्वतःशीच बडबडू लागते. एके दिवशी मी रात्री पाणी पिण्यासाठी उठलो. तेव्हा मी ऐकलं, स्वातीच्या रूममधून मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. मी जेव्हा तिच्या रूममध्ये पाहिले तेव्हा मी पाहिलं ती एकटीच स्वतःशी बोलत होती आणि जोरजोरात हसत होती. मी दुसऱ्या दिवशी पण हेच सर्व पाहिलं. तेव्हा मी दररोज रात्री तिच्या रूममध्ये जात होतो, ती काय करते ते पाहण्यासाठी. काही दिवसांनी मी शहरातील सर्वात मोठ्या मनसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेतला. त्यांनी मला सांगितलं, तुमच्या मुलीच्या काही टेस्ट कराव्या लागतील, ज्यामुळे तिला तोच आजार आहे की नाही हे सिद्ध होईल. पण जेव्हा मी स्वातीची अवस्था पाहिली तेव्हा मी अंदाज लावला होता की तिला हाच आजार झाला आहे. तिच्यावर ट्रीटमेंट चालू होती आणि ही ट्रीटमेंट खूप मोठ्या दवाखान्यात सुरू होती, कारण घरात तिची ट्रीटमेंट करणं पॉसिबल नव्हतं. आपल्या मुलीचं वागणं एखाद्या वेड्या माणसाप्रमाणे होतं. त्या आजारात पेशंट वेडा नसतो, तो फक्त वेड्यासारखं वागतो. जर मी तुला याबद्दल सांगितलं असतं तर तू आपल्या वस्तीतील कोणत्या तरी महिलेसोबत याबद्दल नक्कीच चर्चा केली असतीस. किंवा आपल्या मुलीला जर याबद्दल समजलं असतं तर तुला माहीत आहे आपली स्वाती किती निरागस आहे. ती छोट्या छोट्या गोष्टींचं खूप टेन्शन घेते. त्यात आपल्या वस्तीतील महिलांनाही समजले असते तर त्यांनी आपल्या मुलीची बदनामी केली असती. त्यांनी तिला वेडी झाली असं सिद्ध केलं असतं. त्यामुळे मी तिचं लग्न पण करण्यासाठी तुला नकार देत आलो आहे. कारण लग्न झाल्यानंतर ती तिच्या सासरी गेली असती, तेव्हा तिच्या सासरच्यांना तिच्या या आजाराबद्दल समजलं असतं. त्यामुळे मला वाटत होतं अगोदर तिची ट्रीटमेंट पूर्ण व्हावी, त्यानंतर तिचं लग्न व्हावं. पण तू नेहमीच तिच्या लग्नासाठी नवीन स्थळ तिच्यासाठी घेऊन येत होतीस. तुझ्या या वागण्याने मी खूप वैतागलो होतो. एके दिवशी मला समजले, जवळच्या शिव कॉलनीमध्ये एक मुलगा आहे. त्याला आपली स्वाती खूप आवडते, कारण त्याचे वडील माझ्याकडे त्यांच्या मुलासाठी स्वातीचा हात मागण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी मला सर्व गोष्ट सांगितली होती. ते मला म्हणाले, माझा मुलगा निखिल तुमच्या मुलीला पसंत करतो, तिच्यावर प्रेम करतो. तो तिच्याच कॉलेजमध्ये शिकत होता, पण त्याने कधीही त्याचं प्रेम स्वातीसमोर व्यक्त केलं नाही. मला वाटत आहे मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागण्यासाठी तुमच्या घरी यावं. तेव्हा मी त्यांना नकार दिला. पण जेव्हा मला समजलं तो मुलगा खरंच माझ्या मुलीवर प्रेम करतो, तेव्हा मी विचार केला याच गोष्टीचा आपण फायदा घ्यावा. तेव्हा मी त्या मुलाला म्हणालो,
तुला माझ्या मुलीसोबत लग्न करायचं असेल तर मी जसं सांगेल तसं तुला करावं लागेल. तेव्हा मी जसं सांगितलं तसंच तो करण्यासाठी तयार झाला. मी सांगितल्याप्रमाणे तो भिकाऱ्याचा वेश धारण करून आपल्या घरी आला. तेव्हा तू त्याला इथून पळवून लावलेस. मला ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत होती. जेव्हा माझी मुलगी त्या मुलासोबत पळून जाण्यासाठी तयार झाली तेव्हा माझा ठरवलेला प्लॅन पूर्ण झाला. माझी मुलगी माझ्याकडे आली. मी त्या मुलाला माझ्या मुलीच्या आजाराबद्दल सर्व काही अगोदरच सांगितलं होतं. तेव्हा त्या मुलानेही मला साथ दिली. तो मला म्हणाला, काका तरीही मला स्वातीसोबतच लग्न करायचं आहे. निखिल आणि मी आम्ही दोघांनी ठरवलं आम्ही स्वातीवर चांगल्या मनसोपचार तज्ज्ञाच्या सल्ल्याने उपचार करू. स्वातीला महिन्याला काही औषधं लागतात आणि एका मशनीने तिला थेरपी द्यावी लागते. त्या थेरपीमुळे ती जोरजोरात ओरडते. तिला थेरपीमुळे खूप त्रास होतो. मला वाटत होतं ही थेरपी मी माझ्या घरात केली तर ही गोष्ट आजूबाजूच्यांना सर्वांना समजली असती. मला ही गोष्ट तुझ्यासमोरही आणायची नव्हती. त्यामुळे मी तिला त्या निर्जन ठिकाणी घरामध्ये कैद करून ठेवलं होतं. तिथे मी रात्री जागरण करून तिची थेरपी करत होतो. ती खूप जोरजोरात ओरडत होती. पण देवाच्या कृपेने आपल्या मुलीचा उपचार जवळजवळ पूर्ण होत आला आहे. फक्त अजून काही दिवस, त्यानंतर तिची ट्रीटमेंट पूर्ण होईल. ती लवकरच रिकवर होईल. पण हे सर्व होण्याअगोदर सर्व सत्य तुझ्यासमोर आलं. मी तुझ्यासमोर हात जोडतो. ही गोष्ट तू कोणालाही सांगू नको. तुला आपल्या समाजाबद्दल चांगलंच माहीत आहे. आपल्या समाजात कोणाला छोटासा आजार जरी झाला तरी लोक वाढवून सांगतात. मला वाटतं माझ्या मुलीला कोणीही पागल म्हणू नये. मी एक डॉक्टर आहे. मला एका पेशंटचा त्रास काय असतो हे चांगलं माहीत आहे. जेव्हा मी माझ्या मुलीला पेशंटच्या नजरेने पाहिलं तेव्हा मला समजलं माझी मुलगी किती त्रासात आहे. आता आपली मुलगी घरी आली आहे पण मी तिच्यावर थेरपी इथे करू शकणार नाही. जेव्हा थेरपी करताना तिला त्रास होईल तेव्हा जवळपासच्या लोकांना वाटेल आपण आपल्या मुलीसोबत काहीतरी चुकीचं करत आहोत. हे योग्य नसेल. तसे तर अशा पेशंटवर उपचार मेंटल हॉस्पिटलमध्येच होतात. पण मला माझ्या मुलीला मेंटल हॉस्पिटलमध्ये थेरपी देण्यासाठीही पाठवायचे नाही. मी माझ्या मुलीला दोरखंडाने यासाठीच बांधलं होतं कारण थेरपी करताना तिला त्रास होत होता. ती ओरडत होती आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे मी हे सर्व काही केलं आहे. अजून काही दिवस, त्यानंतर आपल्या मुलीला थेरपीची पण गरज पडणार नाही. ती एकदम बरी होईल. आणि हो, मी स्वातीचं लग्न निखिलसोबत निश्चित केलं आहे. आपण आपल्या मुलीचं लग्न खूप धूमधडाक्यात करूया. जेव्हा ती एकदम ठणठणीत होईल तेव्हा आपण तिचं लग्न करूया. शेवटी स्वाती आपली एकुलती एक मुलगी आहे. एवढं बोलून माझे पती शांत झाले होते. पण माझ्या डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते. माझी मुलगी किती त्रासात होती. मी तिची आई होते. पण तरीही मी तिचा त्रास जाणून घेण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. हे चांगलं झालं त्या दिवशी माझ्या पतीने रात्री सर्व काही पाहिलं. नाहीतर मी माझ्या मुलीला असं स्वतःशी बोलताना पाहिलं असतं तर मला पण ती वेडी झाली असं वाटलं असतं. मला आता समजलं होतं माझे पती किती समजदार आणि चांगले व्यक्ती आहेत. मी नेहमी त्यांना चुकीचं समजत आले होते. मला वाटत होतं ते वडील नाहीत, ते स्वतःच्या मुलीचे दुश्मन आहेत असं मी सतत म्हणत होते. आता मला समजलं होतं माझे पती माझ्या मुलीची किती काळजी करत होते. ते माझ्या मुलीबद्दल किती चांगला विचार करत होते. ती फक्त माझीच मुलगी नव्हती, ती माझ्या पतीची पण मुलगी होती. ही गोष्ट समजण्यासाठी मला खूप उशीर झाला होता. मी माझ्या पतीला समजून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. मी माझ्या पतीची हात जोडून माफी मागितली. माझ्या पतीने मला माफ केलं होतं. त्यानंतर 2-3 महिने माझ्या पतीने माझ्या मुलीवर उपचार केले. मनसोपचार तज्ज्ञ माझ्या पतीला सांगत होते कशा प्रकारे माझ्या मुलीला थेरपी द्यायची आहे. अशा प्रकारे तिचे वडील तिच्यावर उपचार करू लागले. नंतर काही दिवसांनी माझी मुलगी पूर्णपणे बरी झाली. तेव्हा आम्ही तिचं लग्न धूमधडाक्यात निखिलसोबत केलं. निखिल एक श्रीमंत कुटुंबातील सुशिक्षित मुलगा होता. तो माझ्या मुलीच्या कॉलेजमध्ये शिकत होता. त्याचं माझ्या मुलीवर खूप प्रेम होतं. त्याने लग्नाची मागणी घालण्यासाठी त्याच्या घरच्यांना आमच्या घरी पाठवलं होतं. तेव्हा माझ्या पतीला ही कल्पना सुचली होती. त्यांनी निखिलचं नातं स्वीकारलं होतं आणि स्वातीच्या ट्रीटमेंटसाठी त्याला पण त्यांच्या प्लॅनमध्ये सहभागी केलं होतं. निखिल माझ्या मुलीला खूप आनंदी ठेवतो. माझी मुलगी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. आता निखिलही आम्हाला सांगतो अगोदरसारखं स्वाती काहीच करत नाही. आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. तिच्या पतीसोबत ती आज खूप आनंदात जगत आहे. मित्रांनो, अपेक्षा करते तुम्हाला आजची कथा आवडली असेल. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो,
प्रत्येक वडील आपल्या मुलीबद्दल योग्य तेच निर्णय घेतात. धन्यवाद.